परिवार में जन्मदिन मनाने के बाद मित्र के साथ घूमने आए नाबालिग छात्र की अंबाझरी तालाब के पास स्थित पंप हाउस के गड्ढे में डूबने से मौत हो गई। मृतक छात्र जरीपटका के दयानंद कॉलेज के पास रहने वाला 16 वर्षीय पुलकित राज शहादतपुरी है। पुलकित ने हाल ही में 10वीं पास की थी। 11 जून को उसका जन्मदिन था। 10 जून की रात 12 बजे पुलकित ने परिजनों के साथ केक काटकर जन्मदिन मनाया। दरअसल वक्त बिताने के इरादे से वह अंबाझरी तालाब पहुंचा। वहां तालाब के किनारे स्थित पंप हाउस के पास वह मोबाइल पर पबजी खेलने लगा। बताया जाता है कि पंप हाउस के पास करीब 150 फुट गहरा गड्ढा था। अंधेरा होने से पुलकित को गड्ढा दिखाई नहीं दिया, वह गड्ढे में जा गिरा। पुलकित के डूबने का पता चलने पर परिजन और लोगों को सूचना दी। अंबाझरी पुलिस मौके पर पहुंची। उसने गोताखोर जगदीश खरे को बुलाया। उसकी मदद से पुलकित का शव निकाला गया। पोलीस स्टेशन जरीपटका हद्दीमधील 2 मुले हे रात्री पहाटे 2:45-3 वाजताच्या सुमारास घरातून निघाली। त्यातील एका मुलाचा बर्थडे होता। शाळेत सेलिब्रेशन साठी ते निघाले होते। जरीपटकामध्ये 15-20 मिनिटं फिरल्यानंतर ते 3:45 वाजताच्या आसपास शंकरनगर चौक या ठिकाणी आले पोहे खाण्यासाठी, परंतु पोहेची दुकाने बंद असल्या कारणाने ते थोडा टाइमपास करण्यासाठी अंबाझरी तलावाच्या रॅम्पच्या परिसरात गेले। त्या ठिकाणी ते मोबाईल मध्ये काहीतरी गेम खेळत होते। 4 वाजताच्या नंतर ते तिथून निघाले। त्यातील एक मुलगा पुढे बॅटरीची टॉर्च लावून पुढे चालत होता। त्याच्या पाठीमागे दुसरा मुलगा होता जो मोबाईल मध्ये खेळता खेळता चालत होता। अचानक त्या ठिकाणी जो इंग्रजकालीन एक पंप रूम आहे, ज्या ठिकाणी पूर्वी नागपूरमध्ये पाणी पुरवठा होत होता, तो पंप रूम बंद आहे आणि ओपन आहे। तर त्या पाय त्याला लागल्यानंतर अचानक तो त्या गड्ड्यामध्ये पडला। तो 100 ते 150 फूट खोल आहे। त्या मुलाला जेव्हा समजलं पाण्याचा आवाज आला तर त्यांनी आजूबाजूच्या लोकांना आवाज देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी कोणी हजर नव्हतं। त्यांनी तिथले सुरक्षा रक्षक जो गार्ड आहे त्याला त्यांनी बोलावलं। गार्डच्या मदतीने त्यांनी पोलिसांना फोन केला आणि पोलीस टीम पोहोचल्यानंतर फायर ब्रिगेडच्या मदतीने त्या मुलाला काढण्याचा प्रयत्न केला, परंतु उशीर झाला असल्या कारण त्याची मृत्यू झाला होता। त्यानंतर आम्ही स्थानिक गोताखोरला बोलवलं आणि त्याच्या मदतीने त्याची डेड बॉडी बाहेर काढली आणि पोलीस स्टेशन अंबाझरी या ठिकाणी आम्ही अकस्मात मृत्यूचा मामला रजिस्टर केलेला आहे आणि पुढील चौकशी आम्ही करत आहोत। आणि याद्वारे आम्ही नागपूरमधील सर्व पालक आणि मुलांना आणि नागरिकांना आवाहन करतो की अंबाझरी तलाव आणि फुटाळा तलाव हे 2 तलाव असे आहेत की प्राचीन कालीन तलाव आहेत। तिथे मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि दलदल आहे। कोणालाही पाण्याचा अंदाज येत नाही। बरेचसे लोक त्या ठिकाणी जाऊन काहीतरी स्टंटबाजी करून किंवा पोहण्यासाठी पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात। पाण्याचा अंदाज न आल्याने आतापर्यंत यावर्षी कमीत कमी 14 ते 15 असे डेड बॉडी आणि असे हादसे अंबाझरी आणि फुटाळा तलाव या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे बऱ्याचशा मुलांचा नागरिकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे। तर याद्वारे पालकांनी आपल्या मुलांना कोणालाही एकटे त्या ठिकाणी पाठवू नये आणि असे मुलांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करू नये, ज्यामुळे आपला बहुमूल्य जीव जाण्याचा विचार होणार नाही। याद्वारे आपण सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो। धन्यवाद। GL टूर्स एंड ट्रैवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट, बनारस, चित्रकूट, अयोध्या, प्रयागराज, अमरकंटक। साथ ही 7,001 रुपए भरकर अपनी सीट आज ही बुक करें। संपर्क करें सुंदरलाल यादव 9890332559 और बलराज यादव 9373212061। Our office address पार्वती नगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपुर।